विस्तीर्ण समुद्र किनारा, निळेभोर पाणी, पांढरी शुभ्र वाळू आणि शांत लाटा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कायमच सगळ्यांना भुरळ घालतात. फिरायला जायचं म्हटलं की कायम आपल्याला मालदीव, लक्षद्वीप, गोवा यांसारख्या प्रदेशांना प्राधान्य देतो. पण आपल्या महाराष्ट्रातही असेच, किंबहुना या सर्वांनाही तोडीसतोड असे समुद्र किनारे आपल्या कोकणात आहे. कोकणातील कोणता समुद्र किनारा सर्वात जास्त चांगला हे ठरवणं खरंच खूप अवघड आहे. आणि प्रत्येक समुद्र रसिकाला विचारलं तर प्रत्येकाचं मतही वेगळंच असणार. यातून आपण असे 5 समुद्र किनारे आहेत ज्यांच्या पुढे परदेशातील किनारेही खुजे ठरतील. चला तर पाहूया मालदीव, लक्षद्वीप यांना तोडीसतोड देणारे कोकणातील समुद्र किनारे. नमस्कार, मी प्रसाद यादव. आपण पाहतात एबीपी माझा. देवघळी, काळा कातळ, निळाशार समुद्राची जुगलबंदी, डोळ्यांचे पारणे फेडणारा बटरफ्लाय बीच. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, बटरफ्लाय बीचच. राजापूर तालुक्यात असलेला कशेळी गावातील देवघळीचा नयनरम्य समुद्र किनारा, याला बटरफ्लाय बीच असंही म्हटलं जातं. सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून बाहेर येऊन आपल्या माणसांसोबत निवांत जगण्यासाठीचं एक उत्तम ठिकाण. मालदीव असो वा अंदमान, या सर्वांना तोडीसतोड देणारा हा समुद्र किनारा. निवती, उंच उंच दगड, निळेभोर पाणी, पांढरी शुभ्र वाळू आणि शांत लाटा. निवती म्हणजे कोकणच्या खजिन्यातील एक अमूल्य रत्न. या किनाऱ्याचे सौंदर्य आपल्या कल्पनेच्या पलीकडचेच आहे. क्वार्ट्झाइट खडकांच्या सोबतीला असलेले एक छोटंसं गाव आणि टेकडीवरील किल्ला. ओहोटीच्या वेळी इथे एक विलक्षण शांततेचा अनुभव मिळतो. निवती समुद्र किनाऱ्यासमोर परदेशातील समुद्र किनारेही फिके ठरतात. ही आहे निवतीची कहाणी. भोगवे, देवबागवरून दिसणारा पण कुडाळ तालुक्यात येणारा भोगवे बीच. अथांग असा समुद्र, पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर ओढलेला भोगवे बीच पर्यटकांचं कायमच आकर्षणाचं केंद्र राहिले. देवबागच्या संगम बीचवरून तुम्हाला भोगवे बीचचे दर्शन होते. मालदीव, लक्षद्वीप सारख्या कुठल्याही किनाऱ्याची बरोबरी करेल असं हे ठिकाण. समुद्राच्या लाटांची साद आणि घोंगावणाऱ्या वाऱ्याची शीळ. भोगवे किनाऱ्याचा हा दिमाग निवतीच्या किल्ल्यावर उभं राहून पाहत राहायचं. बस, यापुढे कुठचंच सुख नाही असं वाटतं. आंबोळगड, सरळ, विस्तीर्ण, लांबच लांब पसरलेला किनारा आपण कायम पाहतो आणि पाहिलाय. पण तुम्ही कधी चंद्रकोरीच्या आकाराचा समुद्र किनारा ऐकलायत का? कधी पाहिला आहेत का? कोकणातील असा एक सुंदर अस्पर्श किनारा जो अचानक खजिना सापडावा तसा सापडलाय, तो म्हणजे आंबोळगडचा किनारा. राजापूर धारतळी मार्गे आंबोळगड 35 किलोमीटर अंतरावर आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, लख्ख प्रकाशात न्हावून निघणारी सोनेरी वाळू आणि फेसाळणाऱ्या लाटा कायमच भुरळ घालतात. संध्याकाळच्या वेळी हा समुद्र किनारा देहभान विसरायलाच लावतो. सुनामी बेट. हिंदी महासागरात 6 वर्षांपूर्वी सुनामी आली होती. अशातच पश्चिम किनाऱ्यावर देवबाग आणि भोगवेच्या मध्ये एक वाळूचं बेट तयार झालं. त्यालाच सुनामी बेट म्हटलं जातं. या ठिकाणी जाण्यासाठी देवबाग आणि तारकल्ली येथून बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. मालदीव असो वा लक्षद्वीप, सगळ्यांना टक्कर देणारे हे सुनामी बेट आहे. डॉल्फिन दर्शन आणि वॉटर स्पोर्ट्समुळे पर्यटकांचा केंद्रबिंदू झाले. सुनामी बेटाचे सौंदर्य कोणत्याच शब्दांच्या आवाक्यात न मावणारे असे. मग काय विचार करताय? येतायत ना? यावा, कोकण आपलंच असा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.